एकाच्या भांडणामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे का? एकाच्या वागण्यामुळे, चार चौघांच्या वागण्यामुळे महाराष्ट्राची जी उज्ज्वल परंपरा आहे, जी पुरोगामी परंपरा आहे, छत्रपती शाहू महाराज आणि आंबेडकर एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि नवा महाराष्ट्र घडवण्याचं जेव्हा स्वप्न उभं केलं जातं, त्या स्वप्नांना तडा देण्याचं काम केलं जातंय का? आणि हे तडा देणारे कोण आहेत? हे तडा देणारे कोण आहेत? त्यांना का रोखलं जात नाही? गावागावातली जातीयता, हे युवक देशाचं भवितव्य कमी का करत नाही? ते राजकारण पाहून ते अधिक अग्रेसिव्ह का होतात? छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. या मंडळामध्ये जे काही निर्णय व्हायचे ते त्याची अंमलबजावणी करण्याचं काम 12 बलुतेदार करायचे. त्याच्यामध्ये मराठा समाज होता, त्याच्यामध्ये ब्राह्मणी होते, त्याच्यामध्ये महारी होता, मांगी होता, ढोरी होता, चांबारी होता, अनेक जाती होत्या. आणि तेव्हा जाऊन हिंदवी स्वराज्य जे आहे ते निर्माण झालं. ते रयतेचं राज्य होतं, गरीब माणसाचं राज्य होतं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचंही नुकसान झालं नाही पाहिजे अशा प्रकारची शिकवण शिवाजी महाराजांनी दिली होती. हा छत्रपतीचं नाव मागासवर्गीय घेतो आणि मराठा समाजही घेतो. मग त्याला विसर का पडतो त्यांच्या विचारांचा? या प्रश्नांचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतो. मी नांदेडमध्ये आहे आणि नांदेडमधील मराठा समाजाचे जे तरुण आहेत, काम करतात, कार्यकर्ते करतात किंवा संघटना आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. मागासवर्गीय संघटनाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे की नेमकं काय चुकतंय, काय चुकतंय. या चुकण्याचा वेध मी घेणार आहे. मराठा आरक्षण असेल, मागासवर्गीयांचं आरक्षण असेल, या संदर्भात मी या कार्यक्रमात कोण सहभागी होते याची नावं, मी काही प्रातिनिधिक नावं मी वाचून दाखवतो. संतोष देवराये प्राध्यापक आहेत, साहित्यिक आहेत. विठ्ठल पावडे युवक काँग्रेसचे नेते आहेत. राजेश मोरे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर भागवत देवरसकर विखे पाटील कृषी परिषदेचे ते काम पाहतात. सुनील पाटील कदम आहेत. ॲडव्होकेट मुक्ताई पवार आहेत आणि तिरुपती भागनागरे आहेत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश वाघमारे जी या कार्यक्रमात सहभागी होतात. मी सगळ्यांचं स्वागत करतो. डॉक्टर नागराज मगरे आहेत, स्वप्नील नरबाग आहेत, प्राध्यापक भरत कचरे आहेत, उन्मेष ढवळे आहेत, सुखदेव चिखलीकर, प्रशांत इंगोले, निखिल गर्जे, अक्षय कंधारकर, अविनाश नाईक. याचं कारण असं आहे, नाव सगळ्यांच्या वाचण्याचं कारण असं आहे की कदाचित कार्यक्रम संपताना एखादा सुटून जाईल, त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. कारण कार्यक्रम हा महाराष्ट्र घडवण्यासाठी करतोय. मॅक्स महाराष्ट्राचं हे वेगळं पाऊल आहे. दोन्ही समाजांना आमने सामने घेऊन त्या प्रश्नाची वेध घेण्याचा कार्यक्रम मी करतोय. सर्वात आधी मी जातो कालच्या पाथरी, म्हणजे परभणीत जी घटना घडली त्या घटनेचे काय परिणाम झाले. विठ्ठलजी, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही मराठा समाजाचा कार्यक्रम बघणारे म्हणत असेल विलास आठवले जातीय ते निर्माण करतात का? नाही. विलास आठवले आणि मॅक्स महाराष्ट्र हा सलोखा राखण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठलजी, मागासवर्गीय तरुणाला बाईक, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, मी सांगण्याची गरज नाहीये. तुमची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे तो व्हिडिओ पाहून एक मराठा समाजाचा मागासवर्गीयाला शिव्या देतो, एखादा माणूस चुकला पण शिव्या देण्याची पद्धत वगैरे वगैरे, काय तुमच्या भावना? बरोबर आहे सर. मी जन्मानं जरी मराठा असलो तरी माझ्या हातात नाही, परंतु मी शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे. म्हणजे विचारधारा मानतो. प्रत्येक समाजामध्ये चांगले आणि वाईट लोक असतात. त्यामुळे एखाद्याचं वैयक्तिक मत किंवा एखाद्यानं वैयक्तिक कोणाला शिवीगाळ जर केली असेल तर त्या समाजाची भूमिका असेल असं आपण म्हणू शकत नाही. ते त्यांचं वैयक्तिक भांडण असेल किंवा काही असेल, समजा ती समाजाची भूमिका असं म्हणू शकत नाही. आणि ते जर असेल चुकीचं तर 100% चुकीचं आहे. त्यांची जी भावना असेल त्यांना बोलण्याची चुकीची 100% चुकीची, त्याचं आम्ही समर्थन कधी करू शकत नाही समाज म्हणून. ते चुकीचं असं तुम्ही म्हणता. मी पुन्हा तुम्हाला येतो. अगदी थोडक्यात मी तुमच्या सगळ्यांची गप्पा मारतोय. तुमच्या सगळ्यांच्या मनात काय चाललंय ना, हे तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तुमच्याकडे पाहून लोक घडत असतात. मी आता प्रशांत, मला सांगा की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते आहात. रागता आला असेल की आपल्या समाजाच्या युवकाला अशा प्रकारची हे झाली. तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला? म्हणजे हे का झालं असावं आणि काय वाटलं? त्या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रथम निषेध करतो. आणि काही जे चुकीचे लोक, जसं विठ्ठलजी म्हणले की काही मोजके लोक चुकीचे असतात, त्यांची भूमिका ही समाजाची भूमिका नसते. की आपण त्या जे चुकलेत त्यांच्यावर कडक शासन करून त्यांना, म्हणजे जो घटनेचा अपमान करतात आणि सलोखा, जे आपला महाराष्ट्रामध्ये जो सलोख्याचं वातावरण राहतं, ही महाराष्ट्र ही सर्व संतांची, महापुरुषांची कर्मभूमी आहे. इथं अशी घटना झाल्याच नाही पाहिजे. आणि जे कोणी घटना करत असते, मी टू द पॉइंट बोलतोय. तुम्हाला काय वाटलं आणि काय प्रतिक्रिया आली? ठीक आहे, ते बोलले ना की सर्व, आणि हे सत्य आहे की समाजात सगळेच वाईट नसतात. 2-4 लोक वाईट असतात, त्याच्यामुळे सगळे आपण प्रोक होतो. तुम्हाला काय वाटतं? राग आला. घटनेचा ते व्हिडिओ बघितल्या आम्हाला खूप राग आला. आणि आम्ही त्याच वेळेस त्या राग आला. आता माझा प्रश्न असा आहे की राग आला,
तुम्ही असं म्हणतात की काही वाईट लोक करतात. त्या वाईट लोकांचाच राग आला. ज्यांनी हे कृत्य केलंय त्या लोकांचा आम्ही निषेध सुद्धा केला. त्यांचा आम्हाला बघताक्षणी, तुम्ही जर बघितलं असेल, कुणी बघितलं असेल, तर ते बघताक्षणी काही चांगली गोष्ट नव्हती. ती समाजामध्ये तेढ निर्माण करणारी गोष्ट. तुम्ही रिॲक्ट रिॲक्ट झालो. मग तुमच्या रिॲक्शनमुळे त्या समाजाला वाईट वाटतं. आम्ही त्या घटनेची फक्त निंदा केली, त्याचा निषेध केला. आम्ही कुठल्या समाजाचा निषेध नाही केला. ज्या व्यक्तीने ती घटना केली त्या व्यक्तींचा आम्ही फक्त निषेध केला. तुम्हाला काय वाटलं त्या त्या विचाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. जो विचार जाणून बुजून मागासवर्गीय किंवा इतर लोकांना जो आहे कमीपणा दाखवतो, त्या विचाराचा आम्ही आजपासून हे पण म्हटलं की निषेध केला. आता हे कशामुळे झालं असेल? ही जी हजारो का म्हणजे का झालं असेल? तो मराठा समाजाचा तरुण जो आहे त्यांनी का शिवाय दिला? त्याला काय शिवाजी महाराज माहित नाही? त्याला आंबेडकर माहित नाही? त्याला शाहू महाराज माहित नाही? मुळात हा विचारच आहे, एक जो मनुवादी विचार आहे, जो की या इथला जो समाज आहे त्या समाजामध्ये कशा प्रकारे दरी निर्माण करता येईल, कशा प्रकारे राजकीय पोळी भाजून घेता येईल, हा विचार बऱ्याच वर्षापासून इथं असल्यामुळं हा विचार दूर आता जी समाजामध्ये असलेले हे वाईट अनुवृत्तीचे लोक आहेत, तो विचार दूर करण्यासाठी सर्वात प्रथम दोन्ही वर्गांना तो भाग वेगळाच आहे. तो कार्यक्रमाच्या शेवटी मी बोलणार. जोपर्यंत संविधानाची साक्षरता इथल्या लोकांमध्ये होणार नाही, पोळी भाजण्याचं काम करतात. चला विठ्ठलजी, हे का झालं? त्या तरुण मराठा माणसाने काय हे केलं? मुळात कसं असं माहिती का, जसा बौद्ध समाज किंवा महार समाज जो आहे आपला, तो जसा आतापर्यंत म्हणजे मागासलेला होता, तसाच मराठा समाज सुद्धा वैचारिकदृष्ट्या मागासलेलाच होता. काही गोष्टींचं अंधारीकरण करत होता. काही जणांच्या हातून चुका झाल्या असतील, काही वैयक्तिक भांडण असेल, परंतु जातीविषयी बोलणं हे निषेधार्हच आहे. कुणी समाज नाही, कशामुळे राग आहे? निश्चित त्या कृती चुकीच्या नाही, काही लोकांनी केलं असेल ते त्यांचं ते राजकारणाचा भाग झाला, तो राजकारणाचा भाग झाला. पण एखाद्या व्यक्तीने जर चुकीची घटना केली असेल, त्याला जातीचा लवलेश न लावता त्या चुकीचं केलं असेल, चुकीचं म्हणणं आपला अधिकार आहे ना. मग जात कुठली असो, धर्म कुठला असो, बरोबर आहे. तुमचं नाव काय? दशरथ कपाटे, छावा जिल्हा प्रमुख. दशरथजी, आता हे मी काय तुमच्या तेढ लावत नाहीये. फेसबुकवर एवढ्या कमेंट येतात, त्या दिवशी एवढ्या कमेंट आल्या, आणि एकूणच म्हणजे मराठा समाजाविषयी म्हणजे समाजाचं नाव घेतलं नसेल, पण हे असेच आहेत, यांना चुकलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं कमेंट होतं. त्यावेळेला तुम्हाला काय? कसं राहतंय, प्रत्येक समाजामध्ये जितके व्यक्ती तितक्या प्रवृत्त्या झाल्या, आलं का लक्षात. आणि व्हॉट्सअप, फेसबुक हे जे माध्यम झाले, हे घरी बसल्या बसल्या कोणालाही काही बी करायचं झालं. खरं तर प्रत्यक्षात असे लोक जे राहतात, हे दोन समाजात भांडणं लावायचं काम करतात. प्रत्यक्षात आंदोलनाच्या वेळी हे कोणी येऊ शकत नाही. फक्त याचं कामच राहते की, आणि करणारा दुसरंच राहते. एखाद्या वेळेस फेक आयडी राहू शकते, आलं का लक्षात. पण हे दोन्ही समाजाच्या लोकांना लक्षात घेतलं पाहिजे ना, हुशार लोकांना. जेवढ्या प्रवृत्त्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्त्या सध्या समाजात आहेत, आणि याच्यामुळे कसं व्हायलंय, दोन्ही समाजामध्ये तेढ लावण्याचं काम सध्या चालू आहे. तुमची काय प्रतिक्रिया? सर, एकंदरीत जी घटना झाली आहे ती काय पहिली घटना नाही. वारंवार मराठा समाजाकडून दलित मागासवर्गीयावर अन्याय होतच आलेले आहे. ते आपण बघत आलेलो. जसं आमच्या विठ्ठल भाऊनं सांगितलं, तर ठीक आहे, प्रत्येक समाजात दोन वर्ग वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक आहेत. जी नीच मानसिकता आहे त्याचेही लोक आहेत. पण वारंवार प्रस्थापित पक्षामध्ये काम करणाऱ्याच मराठ्यांकडून या घटना का होतात? याला कुठेतरी तुम्हाला पाठबळ असल्याचं दिसून येतं. तुम्ही इथेच नाही, महाराष्ट्रात घ्या, म्हणजे जवखेडापासून घ्या ते खैरलांजीपर्यंत पासून घ्या, नेहमी ह्याच गोष्टी वारंवार होण्याची कारण आहेत. त्यामुळे तिथल्या इंटेलेक्ट काही लोक याचा वापर करतात. ते सांगतो ना सर, की मुळात काय आहे की इथले प्रस्थापित जो मराठा आहे, त्या प्रस्थापित मराठ्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, विस्थापित मराठ्यांचा असेल किंवा मागासवर्गीय मराठ्यांचा असेल, की आज आपण त्या सिच्युएशनला बघू, तर त्यांची असो की मागासवर्गीयांची असो, या दोघांमध्ये वारंवार या गोष्टींचा यूज करूनच घेतलेला आहे. त्यामुळे वारंवार हे प्रकार होतच आहेत. ते त्या प्रबोधनात्मक गोष्टींकडे प्रस्थापित मराठा किंवा प्रस्थापित मराठे याचा वापर करतात. ते मागासवर्गीयामध्ये पण असतील, प्रस्थापित मागासवर्गीय ते सुद्धा मी त्यांच्याकडे जाणार आहे. प्रस्थापित मराठे गरीब मराठ्याचा वापर करतात. ते अगोदरपासून चाललेलं आहे. कारण प्रस्थापित मराठा असून बोलताय. कारण मी राजकीय मराठा बोलते, प्रस्थापित नाही. जे गडगांचे प्रॉपर्टीवाले आहेत, जे वंचित मराठी असतील, ते अगोदर प्रकाशी आंबेडकर बोलले असतील किंवा छत्रपती, आमचे आदर्श छत्रपती संभाजीराजे हे गरीब मराठ्यांसाठी, किंवा आमचे जेवढे संघटनेतले सामाजिक नेते असतात ते गरीब आणि जे गरजू असतात मराठे, त्यांनाच फक्त आरक्षण असो की कुठल्याही बाबी असो त्यांच्यासाठी प्रयत्न करीत असतात. जे 2% असतील किंवा 4% असतील मराठा समाजात,
जे गडगांच्या प्रॉपर्टीवाले आहेत ते प्रस्थापित मराठे आमच्यावर सुद्धा राज्य करतात आणि ते तुम्हाला जाणताच तुम्ही. जे प्रस्थापित असतात त्यांना सर्व सोयी सुविधा असतात, प्रॉपर्ट्या असतात, ते राज्यकर्ते असतात, ते कसे जाणणार आमच्या भाषा काय म्हणतात ते बहुजनांच्या. मग यांना कसं रोखता येईल मला सांगा. जे याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, सुरुवातीला तुम्ही जे मुद्दा घेतला होता की शहरामध्ये आणि गावामध्ये जे बहुजन समाज आहे आणि मराठा समाज आहे त्याच्यामध्ये जे अंतर आहे, सर्वजण एका मनानं मिसळून राहतात. त्यांचा आमच्या मराठा आरक्षणाला विरोध नाही. आणि हे जे आहे वरचे नेते आहेत, जे कोणताही पक्ष कोणताही समाज वरच्या नेत्याला आमचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो असाच प्रलंबित ठेवायचा आहे. आरक्षण आम्हाला भेटू द्यायचं नाही. कारण का, त्यांच्या पाठीमागं जे आहेत हे झेंडे घेऊन उचलणारे आमच्यासारखे या समाजाचे बाकीचे हे असे लोक त्यांना लागतात. आरक्षण दिल्याच्या नंतर कसं होतंय की ते कुठेतरी लागतात, त्यांच्या पाठीमागे कोणी राहत नाही. आणि त्याच्यानंतर आरक्षण, आता तो समाज आम्हाला विरोध करत नाही. कुठं असं काय तुम्हाला दिसलं का कसं आरक्षण यांना देऊ नका म्हणून? असं मी थेट विचारतो तुला, तुमचा विरोध आहे मराठा आरक्षणाला? अजिबात नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. नाही 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 बिलकुल नाही. आमचा बिलकुल नाही 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 आमचा बिलकुल नाही. आमचा मराठा आरक्षणाला समर्थनच आहे आणि ते मिळालं पाहिजे. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं स्वागत करतो. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जेव्हा जेव्हा गरीब मराठा आणि गरीब मागासवर्गीय माणूस एकत्र येऊ लागला तेव्हा तेव्हा श्रीमंत राजकीय लोकांनी या दोन्ही भावामधला एकोपा हा दूर केला आणि स्वतःच्या पोळ्या भाजल्या. मी सर्वप्रथमतः आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचे बाळासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजांचं स्वागत करतो. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ही भूमी पुन्हा एकत्र करण्याचं काम करायला. परंतु प्रस्थापित 129 मराठा आहेत जे बाळासाहेबांचं घराणेशाही हे आम्हाला संभाजीराजे आणि बाळासाहेबाला एकत्र होऊ देणार. नाही का, आमचं तर या भावांना, माझ्या मोठ्या भाऊ, आम्ही ज्यांना स्टेजवर मोठा भाऊ म्हणतो, आमचा पंजोबाचा आहे शिवाजी महाराज आणि तेव्हापासून आज चाललेली बाबासाहेबापर्यंत आहे, फुलेंपर्यंत ही राजकीय म्हणजे घराणेशाही जी आहे या गरीब मराठीने आमच्या सोबत येऊन यांना संपावं आणि मराठा समाजांना चांगल्या पद्धतीचा विरोध आहे. बिलकुल नाही. बाळासाहेबाचं तर सुरुवातीपासूनच आम्ही मराठ्याच्या समर्थन नाही, मग डवळे साहेब मला सांगा की विरोध नाही तुमचा, म्हणजे मागासवर्गीयांचा विरोध नाही मराठा आरक्षणाला. मग परभणीतली घटना असेल, म्हणजे रोही पिंपळगावची घटना असेल, ही का घडते? मला असं वाटतं की यांचं त्याला असं वाटतं की आमचं आरक्षण यांच्यामुळे नाकारलं गेलं म्हणून हा राग व्यक्त केला की काही अशी आहे. पण बाळासाहेबांची तर सुरुवातीपासून आणि आमचा बौद्ध समाज सुरुवातीपासूनच मराठ्याच्या आरक्षणाच्या आम्ही फेवरमध्ये आहोत, कोणीच त्यांच्या अगेन्स्टमध्ये नाहीये. आणि हे जे प्रस्थापित लोक, राजकारणी लोक आहेत, हे यांची पोळी भाजून घेण्यासाठी, या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, हे जाणून बुजून ह्या लोकांना असं बैकून हे भांडण निर्माण करून गावागावामध्ये यांच्यामध्ये वितुष निर्माण करतात. आणि हे सगळं हे राजकीय षडयंत्रच आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या या प्लॅटफॉर्मवर मराठा आरक्षणाला मागासवर्गीयांचा विरोध नाही, बरोबर आहे? मी माझ्या मनाचं सांगतोय का? मी पत्रकार आहे, हे कार्यकर्ते. कुठल्याही मराठा आरक्षणाला विरोध नाही, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता ताई तुमचं नाव काय? माझं नाव मुक्ताई पवार. मला सांगा, परभणीची घटना का घडली? आता तो मराठा पोरगा होता, आता मागासवर्गीयांचा विरोधच नाहीये, मग त्यांनी तिथे राग करायची काय गरज आहे? मला एवढंच सांगायचंय की एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडते, त्या ठिकाणी घटना घडत असताना आपण बघतो की तो समाज कुठला आहे, तो प्रकरण करणारा मुलगा कुठला आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो ते कुठल्या समाजाचे आहेत. मग ह्यामध्ये काही अशिक्षित लोक असतात की ज्यांच्यापर्यंत व्यवस्थित एखादा मुद्दा पोहोचलेला नसतो. आता मराठा आरक्षण, त्यांना असं वाटतं की बहुजनच त्याला विरोध करतात म्हणून भेटत नाही. त्यांना मूळ मुद्दा समजत नाही की आपलेच वरचे जे आहेत, ज्यांना आपण मराठे जे चांगल्या उच्च वर्गाचे आहेत आणि त्यांना त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, वडिलोपार्जित त्यांच्याकडे राजकीय सत्ता आलेली आहे, ते जाणून बुजून काय करतात, ह्या अशा लोकांना कुठेतरी अंधारात ठेवण्याचं काम करतात. त्यांच्या पाठीमागे 1-2 कार्यकर्ते लावून देतात की त्यांना ह्याच गोष्टीवर भडकवलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांची माती भडकवण्याचं काम काही प्रस्थापित लोक करतात. आता मराठा समाजाला आरक्षणाला विरोध नाहीये, तुमचा मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध आहे असण्याचं काही कारणच नाही. नाही असण्याचं अधिकार नक्की. पण तुम्हाला असं वाटतं कधी? नाही विठ्ठलजी, आपण चर्चा करतो.
लोकशाहीमध्ये चर्चा खूप महत्वाची. राग नाही, इथे काही राग नाही, काही लोभ नाही, एकदम हसत खेळत चर्चा करायची. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण नाही, मी तुम्हाला विठ्ठलजी मी उदाहरण सांगतो. मी विधानसभेचं अधिवेशन कव्हर केलंय, मी संसदेमध्ये जाऊन कव्हर केलंय. जे एकमेकांच्या विरोधात खासदार मांडतात ना, संध्याकाळी जाऊन एकत्र चहा पितात. पण गावामध्ये असं दिसत नाही. गावामध्ये मराठा समाज आणि मागासवर्गीय असतील, मागासवर्गीयातल्या इतर जाती असतील, एकदा राग धरला तर काटा काढण्याची भूमिका घेतली जाते. हे सत्य, आणि हे सत्य मिटवण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र करतोय. तर मला हे सांगा विठ्ठलजी, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की तुमचा विरोध म्हणजे मागासवर्गीयाला विरोध नाही. मग हे प्रस्थापितांचं जे षडयंत्र आहे ते तरुणांना का कळत नाही? तरुणांना प्रस्तावित षडयंत्र कळत नाही, कारण ते दिशाहीन झाले तरुण काही प्रमाणात. मग आता जे मला स्वप्नीलच विषय मांडला की गावगाडामध्ये कसं आहे, ग्रामीण भागामध्ये आज बहुसंख्य राहतो मराठा समाज आणि बौद्ध समाज, बरोबर आहे. मुळामध्ये मराठा संकल्पना एकच आहे, परंतु गावामध्ये हे तर भांडणं होतातच, पण इतर अनेक भांडणं होत असतात. भावाभावाची सुद्धा, भावभावकीची सुद्धा, म्हणजे मर्डर सुद्धा झालेले असतात. त्यामुळे हे भांडणं होतात, पण ते जातीपर्यंत जायला नाही पाहिजे, हा भाग वेगळा. जे गेलं जात असतील तर ते दुर्दैव आहे. कुठेतरी आपण आपल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना आणि कुठेतरी पक्ष कमी पडतोय प्रबोधन करण्यासाठी. त्यामुळे आणखीन महाराष्ट्राला या शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेची गरज आहे. आणखीन जास्त आपल्या खोलवर जाऊन काम करण्याची गरज आहे. आणखी खोलवर मी घेऊन येणार प्रश्न आणि थेट विचारणार आहे. मला सांगा, तुम्ही चर्चा ऐकली, म्हणजे त्यांनी म्हटलं की एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. गावाखेड्यातलं एज्युकेशन कमी पडतं असं वाटतं. म्हणजे शाहू फुले आंबेडकर म्हणजे जयंती करायची, म्हणजे मराठा समाजाने शिवाजीची जयंती करायची, आणि मागासवर्गीयांनी पण शिवाजीची जयंती करतात ना. मागासवर्गीय करतात ना शिवजयंती. तुम्ही आंबेडकर जयंती करता का? करता का? असं यांना दाखव. हा हा मी 2004ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती माझ्या गावात सुरू केली. ती आजपर्यंत चालू आहे. माझ्या गावामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती होते, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. तिन्ही कार्यक्रम चांगल्या रीतीने होतात. आणि विशेष म्हणजे जे बौद्ध समाजातले जे चांगले वक्ते आहेत ते आम्ही गावात बोलवतो. शिवजयंतीच्या वेळेस मराठा समाजाचे जे वक्ते आहेत ते बोलवतो, आणि अण्णाभाऊ साठे जयंतीच्या वेळेस जे मातंग समाजाचे वक्ते आहेत ते बोलवतो. जातीय सलोखा जे तुम्ही रंगवता चित्र, त्याच्या फार विरोधातल्या गावातला आहे. ग्रामीण भागामध्ये मराठा, बौद्ध आणि मातंग समाज हे एकोप्यानेच राहते. उदाहरणार्थ तुम्ही काही गावाचं जर उदाहरण घेऊन संपूर्ण मराठा समाजाला किंवा बौद्ध समाजाला जर म्हणजे बदनाम करण्याचा प्रकार असेल ते फार चुकीचं आहे. माझ्या एक गावाचं उदाहरण देतो. लिंगापूर नावाचं माझं गाव आहे. तिन्ही समाज आम्ही गेल्या कित्येक पिढ्यापासून एकत्रित नांदतो. कुठं अजून अट्रॉसिटी नावाचा प्रकार नाही माझ्या गावामध्ये. आणि मी मराठा सेवा संघ चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं बहुजनांच्या याचंच काम करतो. त्याच्यामुळे हा विषय कुठं आमच्या एरियामध्ये येतच नाही. तर मला प्राध्यापक तुम्ही हे सांगा की ही चर्चा आपण ऐकलेली आहे. हा म्हणजे का, म्हणजे हे म्हणतात की आम्ही पण शिवजयंती करतो, आंबेडकर जयंती करतो, अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो. मग हे असं का होतं? मग एज्युकेटेड का होत नाही गावातले लोक? मागील 2-3 दशकापासून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीची विचारधारा रुजते आहे. जसं मगाशी आता आमची मंडळी म्हणाली की बाबासाहेबांची जयंती अगदी मराठा समाजातले तरुण देखील करू लागलेले आहेत, आणि भीम जयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील अत्यंत सन्मानाने लावला जातो, आणि त्या जयंतीमध्ये ही मंडळी सहभागी होते. मी माझं व्यक्तिशः उदाहरण दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर माझी जेवढी व्याख्यानं झाली त्यापेक्षा जास्त माझी व्याख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावरती झालेली आहे. साधारणपणे अगोदरच्या काळामध्ये त्याची मानसिकता तशी असेल, किंबहुना त्याच्या डोक्यात असं बिंबवलं असेल, आपल्याकडे चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, वेदाचा मोठा प्रभाव होता, आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक ही काही म्हणजे कोण हे काही म्हणतात तुम्ही सगळे. मी तर साधा माणूस आहे, मला काही कळत नाही हो. मनुवादी प्रवृत्ती म्हणजे मला असं वाटतं की एखादं चांगला प्रवृत्तीच्या लोकांच्या मनात जाणीवपूर्वक निर्माण ह्या सगळे उतरण केलेली आहे. परंतु महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर जिजाऊ शिवराय फुले शाहू बाबासाहेबांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजच्या स्वराज्यात केवळ मराठे नव्हते, सैनिकून मराठे नव्हते, साळी, माळी, कुष्टी, धनगर, बंजारा, चर्मकार, मातंग, बौद्ध, शीख, मुस्लिम असे 18 पगड जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजच्या स्वराज्यामध्ये मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. शिवाजी महाराजांनी देखील नागनाथ नावाच्या दलित माणसाला पाटील केलं होतं त्या काळामध्ये. म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊन स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. संभाजी महाराजांच्या बाबतीत आपण पाहिलेलं असेल. ठीक, मी हे बघा, मी काही खूप इंटेलेक्च्युअल डिबेट करायला थांबलो नाही. मी साधा माणूस, या सगळ्यांसारखा साधा माणूस. तुम्ही कार्यकर्ता, मी पत्रकार. एवढं सगळं आहे, एवढं म्हणजे एवढं विचाराचं धन आहे आपल्याकडे. संतांचा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे.
हे जे धन आहे गावामध्ये पोहोचलं नाही का? नाही, पोहोचलंय असं नाही, असं पोहोचलं नाही असं नाही, गावातही पोहोचलं, गावातही बऱ्यापैकी वातावरण आहे. एखाद दुसऱ्या घटना, महाराष्ट्र खूप मोठा आहे, एखाद दुसरा मी हे पण बोलले, एक दोन पिढ्या जण आहेत. असतात त्यांना त्यामध्ये एखादी घटना अज्ञानातून म्हणा, अंधश्रद्धेतून म्हणा, काही लोकांच्या चिथावणीतून होत असेल, पण याचा अर्थ एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधातच आहे असं अजिबात नाही. अगदी गाव, गाडी, वस्ती, तांड्यामध्ये देखील अनेक लोक एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि साधारणपणे ग्रामीण अर्थव्यवस्थाच अशी आहे की एकाचा दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, एकमेकाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की बाबा ग्रामीण भागामध्ये खूपच मोठा असं अंतर निर्माण झालेलं आहे किंवा एकमेकाच्या विरोधात द्वेष, तिरस्कार असातला काही भाग नाही. एखाद दुसरी घटना असेलही आणि जर कोणी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, त्याचा वैयक्तिक हेतू सफल करण्यासाठी अशी गोष्ट करत असेल आणि त्याला माध्यम खूप जास्त प्रसिद्धी देत असतील तर उलट ते जास्त घातक आहे. आता यांनी समजून सांगितलं. आणखी एक आहे की भीम जयंती असेल, शिवजयंती असेल, म्हणजे रूट असं हे केलेलं असतो. आता मला हे कळत नाही की म्हणजे आता जर उदाहरण दिलं, मी नांदेड मधलं, नांदेड हे थोडंसं अॅट्रॉसिटी साठी जास्त मानलं जातं. तर अशा वेळेला जे जयंती आली की लोकांना जास्त स्फुरण करतो, मग ते मराठी का असे ना किंवा मागासवर्गीय असे ना, तो जल्लोष जो आहे तो योग्य प्रकारे साजरा होत नाही, म्हणजे एक दुसऱ्याला डॉमिनेट करण्यासाठी असं काही चित्र आहे. यामध्ये प्रथमतः लक्षात घेणं आवश्यक आहे की अगोदर हे महामानव समजून घेणं आवश्यक आहे. आता हे जे काही जयंती किंवा सोहळे होतात ते सगळे अज्ञानातून आहेत. त्या महामानवाला डोक्यावर घेऊन नाचण्याची सध्या गरज नाही, त्यांना डोक्यात घेण्याची आवश्यकता आहे. मी एक बौद्ध समाजाचा एक प्राध्यापक आहे. माझं PhD शिवाजी महाराजावरती आहे, सर्व लोकांना हे माहीत आहे. आणि दुसरी विशेष मी गोष्ट सांगतो की मी आता गेल्या वर्षी कार घेतलेली आहे आणि माझ्या कारमध्ये मी काल शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त माझ्या कारमध्ये ती शिवाजी महाराजांची मूर्ती लावली, बुद्धाची आणि शिवाजी महाराजांची आहे. म्हणजे एक शांतीचं प्रतीक आणि एक क्रांतीचं प्रतीक. ज्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी शांतीच पाहिजे आणि ज्या ठिकाणी अन्याय आहे तर शिवाजी महाराजांची क्रांतीच पाहिजे. म्हणून या ठिकाणी समाजाने अगोदर सगळे महापुरुष अभ्यासणं आवश्यक आहे. सध्या आता त्या व्हॉट्सअप, फेसबुकमुळं पुस्तक हा प्रकारच नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेले की ज्यांच्या घरात पुस्तकाचं कपाट नाही ते घर एक दिवस सपाट होणार आहे. जसं आता पावडे सर म्हणले, देवराय सर म्हणले की जोपर्यंत आम्ही सगळे, आता बौद्ध समाज आणि मराठा समाज हे एकच आहेत सर, आमचे नावं एकच आहेत, आडनाव एकच आहेत, आमचं कुळ गोत्र, कारण माझं PhD त्याच्यावर आहे, आमचं कुळ गोत्र सण देव सगळे एक आहेत. परंतु प्राचीन काळापासून एक प्रस्थापित समाज आहे, जसं सर म्हणले मनवादी संस्कृती, त्यांनी यांच्यामध्ये फोडा आणि झोडाचं राजकारण. मनुवादानं कसं रोखता येईल? तुम्ही आता मगाशी म्हणाला की जयंतीमध्येच असं का होतं. बऱ्याचदा आपण चित्राची पूजा करतो पण चरित्राचं अनुकरण करायला थोडेसे कमी पडतो. जेव्हा अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांचं खरं चरित्र जाईल. अनेक दिवस इतिहासामध्ये खूप मोठी गल्लत झाली. इतिहास घडवला बहुजन समाजाने पण लिहिला मात्र मनोवादी कावळ्यांनी. त्यामुळे खरा इतिहास बहुजन समाजापर्यंत गेला नाही, आमचे शत्रूच कळाले नाही. आता कुठं बहुजन समाजातले अभ्यासक, लेखक, साहित्यिक, विचारवंत इतिहासाची पुनर्मांडणी करतायत. जसं बाबासाहेब म्हणाले की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. आम्ही सेवा संघाचे त्या पुढे जाऊन पाऊल म्हणतो की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास तर घडू शकत नाही पण त्याला इतिहास मात्र धडा शिकवतो. म्हणून प्रत्येकाला इतिहास नीटपणे माहीत असला पाहिजे, महामानवांचं चरित्र नीटपणे माहीत असलं पाहिजे आणि त्या महामानवाने त्या काळामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अखंड मानवजातीचे काम केलं. सगळं खरं बोलताय तुम्ही, सगळं खरं बोलताय. मुद्दा सांगितला पाहिजे सर की शाहू महाराजांचा उल्लेख तुम्ही केला की शाहू महाराज आणि बाबासाहेबांमध्ये एक अत्यंत भावनिक नातं होतं, वैचारिक नातं होतं. सोनतळी कॅम्पवर बाबासाहेबांना बोलून शाहू महाराजांनी कोल्हापुरी फटका म्हणजे आहेर केला आणि बाबासाहेब म्हणाले की या कोल्हापुरी फेट्याचा मी अजन्म मान राखेल. म्हणजे राजे आहे विसरून बाबासाहेब त्यांचा सत्कार करतात, त्यांच्या वर्तपत्राला मदत करतात, त्यांना इंग्लंडमध्ये जाण्याच्या शिक्षणासाठी मदत करतात आणि बाबासाहेब देखील हे विसरले नाही आणि आपल्या अनुयायांना सांगतात की भावांनो शाहू महाराजांची जयंती तुम्ही सणासारखी साजरी करा. मी येतो, मला जसा वेळ मिळेल. आता मला आणखी एक महत्वाचं की न्याय मंदिर असेल, न्याय मंदिराचा निधी रोखला जातो. आता मी एका गावात गेलो होतो, मला असं कळलं की मागासवर्गीयांचं काही बुद्धविहार होत आहे, समाज मंदिर तयार होतं आणि त्याचा निधीच रोखला गेला. ही मानसिकता कुठून येते? सर, मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाचा मुद्दा सुरुवातीला, त्यानंतरच्या मुद्द्याकडे मी येतो की बाबासाहेब असू ते शिवाजी महाराज हे काही कोणाची सातबारा नाही आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांनी जाणीवपूर्वक बौद्ध आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही बघा, इथं माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, धनगर आहे, बनगर आहे, या लोकांचा विरोध आहे का हा प्रश्न कोणी विचारतच नाही. बौद्धांनाच हा प्रश्न का विचारतात? कारण जाणीवपूर्वक हे होत आहे.
याचा अर्थ असा आहे की काही माणसाला काही काळ फसवू शकतात, पण काही माणसं सर्व माणसाला सर्व काळ फसवू शकत नाहीत. आज प्रबोधन झालेलं आहे. एखादा सदावर्ते हा पेशानं वकील असू शकतो, त्याची वकिली ते बाजू मांडत असतील, पण त्या पाठीमागे इतर वकील देखील त्या वकिलाचा कोण विचारच केला नाही. म्हणजे प्रसार माध्यमानं जाणीवपूर्वक पाठीमागचा विचार केलेला नाही आणि मुद्दा म्हणून या समुदायाला पुढे आणलेला आहे. दुसरा मुद्दा असा होता सर की इथं अनेक अशा घटना घडतात, आमच्यावर अन्याय होतो वगैरे, अन्याय होतो, अत्याचार होते. राजकीय इच्छाशक्ती फार महत्वाची आहे. खैरलांजी सारख्या गावाला तंटामुक्ती आदर्श पुरस्कार दिला जातो. इथल्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती दिसून येते. याचा अर्थ असा आहे की इथला जो अभिजन वर्ग आहे, हा अभिजन वर्ग म्हणजेच काय तर थोडक्यात मराठा समाज असो की बौद्ध असो, कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजातला बोक्या वर्ग जो आहे, हा बोक्या वर्ग या खालच्या समुदायाला गिळंकृत करतो. इथं आर्थिक विषमता सगळ्या समाजामध्ये अगदी सगळ्या समाजावर झालेली आहे. हे बोक्याला थांबवणार कसं? हे थांबवण्यासाठीच हाच कार्यक्रम आहे. आता मला सांगा, मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. सदावर्ते न्यायिक बाजू लढत होते. विनोद पाटलांची मुलाखती मी करत होतो, सदावर्तेंची मुलाखत करत होतो, मस्त रंगवत होतो. मी कायद्याची बाजू मागत होतो. तुम्ही जर कायदा नीट ठेवला असता विधानसभेमध्ये तर कदाचित मराठा आरक्षण मिळालं असतं. त्याच्यामध्ये काही नॉर्म्स असतात, ते तयार करावे लागतात, केंद्राकडे जावं लागतं, मागास आयोगाचं रिपोर्ट बनावं लागतं. हे सगळे मुद्दे होते. त्यावेळेला मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर कमेंट आल्या होत्या आणि ते मी सगळं वाचत होतो. प्रत्येक कमेंट मी वाचतो. माझं असं आहे की मी कुणाचा दाऊदचा जरी फोन आला तरी मी घेणार, असं आहे. तर ते ही मानसिकता कुठून आली? लगेच सदावर्ते न्यायिक बाजू मांडतायत. सुप्रीम कोर्टाने सदावर्ते आहेत म्हणून काही नाकारलं नाही. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की तुमच्याकडे पुरावे नाही आहेत, पुरावे आणा, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. हे का झालं? हे कमेंट काय आहे? कमेंटचं नाही सर, सदावर्तेला जे लोक बोलले की नाही, मला काय म्हणायचं, सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षण टिकलं नाही, एका गुणवंत सदावर्तेमुळे टिकलं नाही असं नाही. कारण सदावर्ते हे निमित्त होते, आलं का लक्षात? त्यानं त्याची वकिलीची बाजू मांडली. परंतु हे जे आरक्षण दिलं होतं या सरकारनं, मागच्या सरकारनं, हे आरक्षण न टिकणार होतं. परंतु कसं आहे, हे सदावर्तेनं स्वतःवर घेतलं आणि स्वतःवर घेऊन स्वतःची प्रसिद्धीसाठी त्यानं हे केलं. परंतु काही आम्ही सांगितलं ना, फेसबुकवर व्हॉट्सअपवर बोलणारे लोक तुमच्या समोर येत नाही, ते फक्त घरून. आणि काही आयडिया अशा बी राहू शकतात की ते म्हणजे दोन्ही समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करू शकतात आणि ते तुम्ही वाचलं. हे महत्वाचा विषय. अशा वेळेला तुमचा वापर केला जातो, मग तुम्ही या समाजाचे असता किंवा त्या समाजाचे असता, त्यांना रोखण्याचं काय करायला पाहिजे? मला खरं सांगा, म्हणजे खरंच छातीवर हात ठेवून सांगा, गावाखेड्यात जातीयता आहे की नाही? म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणता आम्ही भीम जयंती साजरी केली, भीम जयंती साजरी करता, बुद्धविहारात कार्यक्रम करतात, पण प्रत्यक्षात अनेक वेळा मागासवर्गीयांना डावलण्याची भावना निर्माण का होते? सर, जातीयता आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये एकमेकाचा संबंध एवढे चांगले असतात. जेव्हा भांडण होतं तेव्हा राजकारण सगळ्यात मूळ कारण असतं जातीयतेचं. जातीयता तेव्हा नष्ट झाली असती, परंतु राजकारणामुळे जातीयता ही आतापर्यंत जिवंत राहिलेली आहे असं माझं मत आहे. ज्या दिवशी खैरलांजीतलं बहीण माझी बहीण होती, ज्या दिवशी कोबर्डीतली बहीण माझी बहीण होती, ते प्रत्येकाला वाटेल ना, त्यावेळेस जातीयता संपुष्ट राहील असं माझं मत आहे. तर तुमचं काय मत आहे? हे काय त्या पारावर काय जात उगवते? मी काय म्हणतो सर, मागे का झालं आणि का होते जातीवाद, याच्यापेक्षा हे बघण्यापेक्षा आज जे तुम्ही जे आयोजन केलेलं आहे मराठा किंवा बौद्ध, हे बघा ना, पुढे काय करता येईल न होण्यासाठी हे बघा. कारण विषय कसा आहे, आता याच्यामध्ये मी सोशल मीडियाला आणि आपल्या पत्रकारितेला सुद्धा काही जागी मी दोषी ठरवतो. पूर्णता नाही, थोड्या प्रमाणात. कारण दाखवण्याचा आणि हायलाईट करण्याचा मुद्दा असेल, आम्ही एवढे सर्व जातीला धरून काम करणारी मंडळी असेल, त्यांच्याकडे हायलाईट न करता एखाद्या जातीवादीला तेल टाकण्याचं काम हे सोशल मीडिया मॅक्झिमम प्रमाणात करते. मला ते वाटते. कारण याच्यानंतर काय झालं पाहिजे, आपल्यासारख्या आम्ही मॅक्सिमम महाराष्ट्राचं स्वागत करू इच्छितो. कारण 4 जातीतले लोक एकत्र आणून तुम्ही प्रश्न विचारताय, हे अगोदर नाही झालं. हे झाल्यानंतर याच्यातून तोडगे काय निघतील, भविष्यात काय करता येईल, भूतकाळात झाल्या. म्हणजे 2 समाजाचे हा पहिला कार्यक्रम आहे आणि बसल्या बसल्या मला असं वाटलं की काही ना काही आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा कुठल्या प्रश्नावर मराठा आणि बौद्ध असा वाद का होतोय? फुले म्हणजे शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी काल वाचन केलं. त्यामध्ये मला असं दिसलं की दोन्ही म्हणजे आंबेडकरांनी मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली होती. छत्रपती शाहूंची होती. छत्रपती शाहूंनी मागासवर्गीयांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा मराठ्यांच्या बरोबरीने उभं केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. मी तुमच्याकडे अधिक वेळ दिला, मी आता यांच्याकडे जातो. आता आणखी एक असा प्रश्न आहे की हे जसं म्हटलं की इथून पुढे काय करायला पाहिजे. ठीक आहे, मी आता असं समजतो की तुम्ही खूप प्रगल्भ आहात, पण गावाखेड्यामध्ये अजूनही जातीयता आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे.
हे जर दूर करायची असेल तर काय करायला पाहिजे? प्रथमतः तर जे पुरोगामी आणि स्वतःला समाजाचे उद्धारक म्हणून घेतात त्या सर्वप्रथम त्या नेत्यांचंच इथं प्रबोधन झालं पाहिजे. कारण वर्षाखाली एक अशीच घटना झाली होती. त्या घटनेमध्ये इथे उपस्थित असलेल्या एका विशिष्ट संघटनेचा जिल्हाध्यक्ष त्यांनी एक असं फेसबुकवरती पोस्ट केली होती की जे मुलं अॅट्रॉसिटी, जे आरोपी अॅट्रॉसिटी दाखल करत आहेत जे लोक, त्याचे हातपाय तोडून त्याला रोडवर असं म्हणजे हातपाय त्याचे तोडले पाहिजे असं एक त्याचं विशिष्ट विधान होतं. म्हणजे बाबासाहेब आणि फुले शाहू यांच्या विचारांना मानणारा आपला महाराष्ट्र, एकंदरीत स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लोक ही सुद्धा जर अशी भाषा वापरू लागले तर तळागाळात अडाणी आणि अनपड असलेला जो समाज आहे तो याचा आदर्श घेऊन हीच भाषा वापरा. भाषा टाळली पाहिजे. तुम्हाला आणखी काय करावं? आता तुम्ही म्हणलात की काय करावं लागेल, त्याची संभाजी महाराजांनी श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांची भेट झालेली आहे. येणाऱ्या काळात हा जो सगळा वंचित समाज आहे ते मिळून या देशामध्ये राजकीय सत्ता स्थापित करतील आणि जे जे हे प्रस्थापित जे शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी कधीच या लोकांना एकत्र आणण्यासाठी काम केलं नाही, त्यांच्या प्रबोधनाचं काम केलं नाही. यांनी फक्त राजकारण केलंय की राजकीय पक्षांनी प्रबोधनाचं काम केलं नाही. कोण सहमत आहे? राजकीय पक्षांनी प्रबोधनाचं काम केलं नाही. सगळे कुणाच्या हात खालीच आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला मेसेज देतात की आम्ही या कार्यक्रमात एकत्र येत आहोत आणि पारावरही आम्ही एकत्र असू, तुमच्या एका ताटामध्ये आपण जेवू, अशा प्रकारचा मी येतो तुमच्याकडे. ताई, तुमचं नाव सांगा. सुचिता जोगदंड. अच्छा, आता ही चर्चा ऐकली, काय म्हणजे तरुण का भडकतो मला काय कळत नाही. म्हणजे त्याला तर जातपात तर कळायलाच नाही पाहिजे, पण गावातला खेड्यातला मागासवर्गीय असेल, भातंग असेल, मराठा असेल, तो त्याला कुठे काय घडलं का लगेच फेसबुकवर टाकणार, यांना असंच केलं पाहिजे तसं केलं. हे का होतं? म्हणजे तू एवढं पुस्तकं वाचतो, छत्रपती वाचतो, शाहू वाचतो, आंबेडकर वाचतो, तरी सुद्धा असं का आता भडकतो? खरं तर ही एक प्रकारची मानसिकता आहे. आपण सामाजिक माध्यमातून पाहायला गेलं तर सामाजिक माध्यमांचा मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान दलित बांधवांनी सुद्धा पाठिंबा देऊन खूप चांगला सपोर्ट केला. आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना, शिक्षण घेत असताना आमच्यासोबत अनेक दलित बांधव भगिनी आमच्यासोबत शिक्षण घेत असतात आणि मराठा क्रांती मोर्चा निघत असताना त्यांनी कधीही आम्हाला विरोध केला नाही. माझ्यासोबतच्या अनेक बांधवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की बाबा मी दलित आहे परंतु मी मराठा समाजाला समर्थन करतो. अनेक मराठा बांधवांनी सांगितलं की बाबा मी मराठा आहे, मी आरक्षणामध्ये लढलो, आरक्षणाच्या लढ्यामध्ये मी सहभागी आहे. याचा अर्थ असा नाही की मी दलित समाजाच्या विरोधामध्ये आहे. कुठंतरी या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ही तरुण पिढी जी आहे, ही नवविचाराची जी पिढी आहे, ती पिढी या गोष्टीचं समर्थन करत नाही. आज जर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जर पाहिलं, मी सांगते की काटकळंब्यासारखं एक नांदेड जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या गावामध्ये शिवजयंतीचं आयोजन हे दलित समाज बांधव करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं नियोजन हे मराठा समाजाचे बांधव करतात. आजची जी ही नवतरुण पिढी आहे ही सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं काम करते, परंतु ही जी राजकीय मंडळी जी आहे यांना कुठंतरी सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात निर्माण होऊ द्यायचा नाही असं मला वाटतं. कारण सदावर्तेसारखे जे आपण आता व्यक्ती पाहतोय, ही जी मानसिकता आहे, ही विकृती जी आहे, ही विकृती समाजासमोर जास्तीत जास्त फोकस करायचं काम केलं जाते आणि जे काही बांधव आहेत आपले की जे समाजासाठी सकारात्मक भूमिका घेतात ते कुठेतरी पडद्याच्या आड जात आहेत असं मला वाटतं. चला, मी त्या मुलीची मी येतो तुमच्याकडे. काय नाव तुझं? तुझं नाव काय? पारमिता ढवळे. हा? पारमिता ढवळे. पारमिता ढवळे. कितवीला आहे? 7वी. हे काय बोलतात? काय कळतं का? नाही. काही कळत नाही. काल ती परभणीमध्ये काहीतरी घटना झाली त्याच्यावर बोलत व्हॉट्सअप बघते? नाही. नाही बघत. ते चांगलं आहे का व्हॉट्सअप बघणं? न बघणं चांगलं? बरोबर आहे. ही नवी पिढी आहे. हा, ही नवी पिढी आहे, म्हणजे यांना माहित नाही. पण फेसबुक, व्हॉट्सअप जेवढं म्हणजे तंत्रज्ञान जेवढं वाढत चाललंय त्याचे दोषही अनेक आहेत. आता ही चर्चा आपण असं करतोय की या सगळ्या चर्चेमध्ये हे मराठा समाजाचे लोक आहेत, हे मागासवर्गीय आहेत, यांना विरोध नाही, यांचा विरोध नाही, पण गावागावामध्ये मात्र विरोध आहे. हे सत्य, हे बोलत नाहीत माझ्यासमोर, पण गावामध्ये आहे कुठं ना कुठं. म्हणजे बुधवाडा असेल तिकडच्या म्हणजे थोडं कुठे खुसफुट होतं, हे होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रावर होतो. फेसबुक जर ओपन केलं, व्हॉट्सअप जर ओपन केलं तर काय कमेंट येतात, म्हणजे ते कमेंट ऐकून यांचंही डोकं भडकतं, यांचंही डोकं भडकतं. हे थोडंसं आपण माइल करतो. म्हणजे नाही, असं नाही करायला पाहिजे. छत्रपती शाहू आणि आंबेडकर जर एकत्र येऊ शकतात तर आम्ही काही होऊ शकत नाही. हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे? फेसबुक बंद करायला पाहिजे.
तो शक्य नाहीये. फेसबुक सोशल माध्यम कुठलंही बंद करण्याची गरज नाही. गरज जी आहे ती समन्वयाची आहे, समजून घेण्याची. कसा समन्वय करायचा, कसं आहे? आता एवढे तर लढतायत, हे तर म्हणतात मागासवर्गीय आमच्या बरोबरीचे आहेत, हे म्हणतात मराठी आमच्या बरोबरीचे आहेत, तरी भांडणं होत आहेत. बरोबर आहे. तर त्याचं मूलभूत जे आहे, मूलभूत कारण कुठं आहे ते फुल्यांनी पण सांगितलंय आणि बाबासाहेबांनी पण सांगितलंय. जोपर्यंत जात आहे तोपर्यंत जातीभेद आहे. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की जाती जातींमध्ये समन्वय. जाती जातीमध्ये समन्वय ही गोष्ट, ही कल्पनाच खोटी आहे, भ्रामक आहे. बाबासाहेबांनी त्याच्यासाठी सांगितलं, फुल्यांनी त्याच्यासाठी सांगितलं की जी जात भेद निर्माण करते, बाबासाहेबांनी त्याला म्हटलेले ग्रेडेड इनइक्वॅलिटी, ही स्तरीकृत अशी विषमता आहे. आणि त्यामुळं जातीचा माणूस हा दुसऱ्या जातीच्या माणसाला आपला मानूच शकत नाही. तुम्ही कितीही जरी केलं तर एक साधारण ती जी परिस्थिती असते, त्या साधारण परिस्थितीमध्ये लोक एकत्र राहतात. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जो प्रश्न विचारला की हा जर समन्वय साधायचा असेल, आपण भारत म्हणून एक संघ व्हायचा असेल आणि समाजातील जे वंचित घटक आहेत, जे शोषित घटक आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर पहिल्या ती गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये एकता असली पाहिजे. तो वाटला पाहिजे की हा वंचित आहे, त्याला आपल्यासोबत आणलं पाहिजे. तर त्याच्यासाठी पहिली जाणीव जी आहे, तुम्हाला कास्टलेस व्हावं लागेल, जातीमुक्त तुम्हाला व्हावं लागेल. आणि जातीमुक्त झाल्याशिवाय तुम्हाला समतेकडे जाताच येत नाही. जात कायम ठेवून कशी होणार? सांगतोय म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं माझी कास्ट जी आहे ती महत्वाची आहे, मीच बस. तोच मी सांगतो की जातीचा जो अभिमान आहे, जातीचा अभिमान जेव्हा अहंकारामध्ये रूपांतरित होतो ना, तेव्हा समन्वय वगैरे होत नाही. आणि म्हणून जो आपली जी विचारधारा आहे, बुद्धापासून, बसवेश्वरापासून, तुकारामापासून, शिवरायांपासून, बाबासाहेबांपर्यंतची ती विचारधारा जी आहे, ती आपण सगळ्यांनी परत परत तीच सांगितलेली आहे. त्याचा कुठेतरी समन्वय अंत केला पाहिजे. जाती अंत हा महत्वाचा आहे. जात ठेवून मनातून जात गेली पाहिजे, फक्त माणूस म्हणून राहिलं पाहिजे, मग कुठल्याही जातीचा असो. आणि त्या जाती माझं असं म्हणणं आहे की आरक्षण हे तर फार अलीकडचा टप्पा आहे. म्हणजे आरक्षणापर्यंत तर पोहोचूच आपण. जे जे वंचित आहेत त्यांना आरक्षण मिळेल. आणि एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या सदावर्तेंच्या याच्यावरून जे प्रकरण आलेलं आहे की जात आरक्षण कुणाला नको आहे, तर आरक्षणाचे समर्थनाचा एक विचारधारा आहे आणि आरक्षणाच्या विरोधाची एक विचारधारा भारतामध्ये आहे जेव्हापासून आरक्षण आहे. आणि म्हणून ती आरक्षणाच्या विरोधातली विचारधारा कोणती आहे, ती विचारधारा आपण आयडेंटिफाय केली पाहिजे. माणूस नाही, माणूस तर काय मोहरा असतो. ती विचारधारा जी सतत एक उच्चवर्णीय मानसिकता राहिलेली आरक्षणाच्या विरोधात, आणि ती जी शोधून काढून त्याच्यावर प्रहार करण्याची गरज आहे. आणि ते आपण जर केलं, व्यक्ती सोडून किंवा समूह सोडून. आरक्षण लोकांना कळलंय का? पण आरक्षण म्हणजे काय कळलंय का? आरक्षण नाही कळलेलं आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. हे काही तुमच्या आरक्षण म्हणजे काय हो? मला आरक्षण प्रत्यक्षामध्ये कसं आहे, इथली जी विषमता आहे, विषम सामाजिक व्यवस्था आहे, ती विषमता नाही नष्ट करण्यासाठी जी काय व्यवस्था लागते, जे काय प्रबोधन लागते, ते आरक्षण आहे. आणि हे म्हटले की आता जी व्यवस्था जाती अंत झाला पाहिजे, तर एक मानसिकता आरक्षण विरोधी मानसिकता ती नष्ट झाली तर कदाचित थोडंसं माहिती. आरक्षण विरोधी मानसिकता म्हणजे वैदिक मानसिकता. वेदामध्ये विषमता आहे आणि ती वेदातली विषमता आजपर्यंत चालत आहे आणि त्याच्यातूनच जातीयवाद निर्माण झालेला आहे. आणि मग जातीची विषमता निर्माण झालेली आहे. ही जातीची विषमता जर नाहीशी करायची असेल तर सर्वप्रथम आपण वेदाचे विचार नाहीसे केले पाहिजे. आपल्या डोक्यातून वेद काढून टाकला पाहिजे, तर आपल्या डोक्यातली जात जाईल. पण ही वेद कळेल का आजच्या पिढीला, नव्या पिढीला? कळलं पाहिजे. मी आता हे सगळे किस्से आहेत, म्हणजे मी तर ऐकलं की नांदेडमध्ये खूप जास्त किस्से आहेत. बीडमध्ये लॉकडाऊनमध्ये अनेक अॅट्रॉसिटीच्या केसेस झाल्या, अनेक घटना अशा समोर आल्या होत्या. हे जाईल का? पण जाईल. प्रबोधन झालं पाहिजे. प्रत्येकानेच प्रबोधन केलं पाहिजे. ज्याला हे वाटतं की हे गेलं पाहिजे, अशा प्रत्येकानेच पुढे येऊन त्याची जबाबदारी घेतली. काय वाटतं, जाईल सगळं? जायला पाहिजे. पुरोगामी विचार सर्वांनी स्वीकारले पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचे. सर 1950ला आपला देश, भारत देश स्वतंत्र झाला आणि नव भारत घडवला. जे काही पुराण्या जे रीतिरिवाज होते, जे पुराणे जे ग्रंथ होते, ज्याच्यावर आपण थेरी म्हणतो की आज मनुवादी म्हणतो, हे मनूचे विचार जे होते ते आपण 1950ला सोडले आणि भारतामध्ये आपण फुले शाहू आंबेडकर असे संविधान आपण मान्य केलं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये ह्या लोक आहे ना, संविधानाच्या विरोधात त्याही वेळेस होते, त्याही वेळेस जाती प्रथा निर्माण करण्याचा असा त्याचा प्रयत्न होता आणि ते आज 2021 पर्यंत तेच चाललेलं आहे.
ह्या इथला जो नवयुवक आहे, जो शिकतो, डॉक्टर होतो, प्राध्यापक होतो, इंजिनियर होतो, त्यांना सर्वप्रथम हे सांगायला पाहिजे की हा ग्रंथ वाचल्यामुळं किंवा जातीच्या पुराण्या याच्यावर, जुन्या रीतिरिवाजावर मी डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक नाही झालो. मी शिक्षणाच्या माध्यमातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा जो संकल्प होता नवभारत घडवायचा, तो ह्या घडवला पाहिजे. याच्यासाठी ह्या देशातला नवयुवक शिकलेला वर्ग हा आपल्या पुढे आला असला पाहिजे. तर याच्यामध्ये जातीनिहा, म्हणजे आता साहेबांनी सांगितलं की जात ही जोपर्यंत जातच नाही तोपर्यंत या भारत देशाच्या जातीवेता नष्ट होत नाही, तोपर्यंत समता निर्माण होत नाही, असं मला वाटतं. जाती आता म्हणजे जात नाही तोपर्यंत काही खरं नाही बाबा. तर सगळे साहित्यिकाने विचारून जाईल का जात? मी आता जिल्हा परिषदला शिक्षक आहे. आता जात हे जाणं हा खूप मोठा विषय आहे. जात जाऊ शकत नाही, कारण आपली ही जात म्हणजे काय मला जे कळलंय की खात्याची वरती ते नंतर निर्माण होतं. छत्रपती शिवाजी महाराज, मग इकडचे ही 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 जात आहे का? नाही, अजिबात जात नाही. कारण आता मी विद्यार्थ्यांना शिकवतो ना, जर वर्ग पहिलीचे 7वी 8वीचे विद्यार्थी असतात समोर, जेव्हा हे बाहेरचं वातावरण जे तुम्ही म्हणताय व्हॉट्सअप आणि फेसबुक किंवा ते टीव्हीवर बघतात, तेव्हा ज्यावेळेस मराठा समाजाचे मोर्चे निघत होते त्यावेळेस वर्गातील विद्यार्थी चर्चा करत होते की आरक्षणासाठी, अरे आमचे आता मराठा क्रांती मोर्चा आहे, मग दलित समाजाचाही म्हणायचा आता आमचा पण मोर्चा निघणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये त्याच्यावरच चर्चा करतोय. आमचं आणि तुमचं हे आमचं आणि तुमचं जोपर्यंत जात नाही काही कोणाचं होत नाही. कसं जाईल? हे जाण्यासाठी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी जे 20-30 वर्ष आज समाजासाठी दिलेले आहेत, की त्यांनी जे बहुजन चळवळ ही निर्माण केली आणि वाचन संस्कृती विकसित केली आणि जो इतिहास समोर आलाय, हाच इतिहास आता विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. वर्ग पहिलीपासून जर विद्यार्थ्यांना जर हे प्रबोधन झालं तर 100% मी सांगू शकतो की ज्या विद्यार्थ्यांना जर आपण लहानपणी शिकवली एखादी सवय, तर आजही बघतो मी, कारण मुलं पालकांचं ऐकत नाहीत पण शिक्षकांचं ऐकतात, प्रमाण मानतो. हा, त्याच्यामुळे आपल्याला आताच माझे गुरुवर गोराणकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कसं आहे की जात ही त्याच्या व्यवसायावरून पडलेली आहे. त्यामुळं जात जाऊ शकत नाही असली गोष्ट नाही, जात जाऊ शकते. आता ग्लोबलायझेशन होत आहे, एज्युकेशन वाढत आहे. आपण कुठंतरी आता म्हणजे भारताच्या बाहेर म्हणजे भारत हा खूप मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. त्यामुळं जात जाऊ शकत नाही असं म्हणणं नाही. बाबासाहेबांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, शाहू महाराजांना अभिप्रेत समानता प्रस्थापित होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. सर, जातीचा हा कन्सेप्टच जेव्हा आलेला आहे तेव्हा बाकी बहुजन वर्गाकडे, जो आता आपण सध्याला बहुजन वर्ग म्हणतो, त्यांच्याकडे शिक्षण हे साधन नव्हतं. आणि जे प्रबोधनात्मक गोष्टी व्हायला पाहिजेत, म्हणजे मी नाही म्हणत की मराठा समाज पूर्णपणे अन्याय करतोय, पण किती % मराठा समाज परिवर्तनवादी चळवळीत आहे याच्यावर मराठा अभ्यासकांनी विशेष करून लक्ष करण्यात येईल. कारण की आजचा आपला प्रश्न काय झाला शेवटी, की ज्या आरक्षणाला विरोध कोण करतोय, काय करतोय हे आपल्याला माहिती नाही, पण एकटा गुणवत्ता सदावरती पेटिशन दाखल करतोय म्हणजे काय मराठा आरक्षण रद्द झालं अशातली बाब नाहीये. त्यामध्ये काय त्याचा व्यावसायिक पेशा आहे. चर्चा माझी तीच आहे की आपण इथे बसून जात नाही म्हणतो, ठीक आहे, पण गावाखेड्यात जे चाललंय ते रोखण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाचा. त्याला मेन काय सर, एक व्यक्ती येतो त्याच्या प्रोफेशननुसार येतो आणि तो त्याच्या प्रोफेशनच्या बेनिफिटसाठी तो काही गोष्टी करतो. हा त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तो एखाद्या मराठा युवकाचा किंवा बौद्ध युवकाचा भाग नाही आणि आहे बौद्ध समाजाचं काय केलं पाहिजे. यांनी एक खूप छान मुद्दा काढला, म्हणजे शिकवा तुम्ही. मूळ तेच आहे सर, की त्यांनी जे सांगितलेले तेच आहे की कोणत्याही व्यक्तीची ग्रोथ ही त्याच्या बालपणापासूनच होते. आज परिवर्तनवादी चळवळीमध्ये जेवढे इथे कार्यकर्ते आलेले आहेत यांचे येण्याचं प्रमाण काय, कारण की हे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या परिवर्तनवादी चळवळीत काम करत आलेलं आहे. त्यामुळेच हे कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय पक्षाचे आले असतील, जर आपण ती भूमिका घेतली तर आपल्या लेकरांना पाल्यांना आपण ते उद्याची भूमिका देताना त्यांना बाकीच्या हायर एज्युकेशन टेक्नॉलॉजीपेक्षा आजच्या काळात त्याला माणूस बनवण्यासाठी काय भूमिका आपल्याला घेता येईल ह्या भूमिकेतच आपण राहणं सगळ्यात जास्त. काय प्रतिष्ठा सोडेल मराठा समाज सोडेल? ठीक आहे. मी काय म्हणालो, याच्यासाठी शाहूंचे वंशज आणि आंबेडकर विचारधारीचे वंशज एकत्र यायला पाहिजे, माझी एक आपसूक भावना आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बरेच दिवस फक्त ऐकता असतो. दोन समाजामध्ये जातीवाद नाही झाला पाहिजे या मताचा मी आहे. या दोघांनी एकत्र येऊन काम येतील का? खरंच येतील ते येतील ना. येतील न याला काय झालं नाही, पहिल्यापासून एकत्रच आहे ना. तुम्ही न याचा विषयच नाही ना. ते काय एखादी दोन काय वैयक्तिक मतभेद असतील त्याचं काय असं काय भांडण वगैरे तो भाग वेगळा झाला. पण आज पूर्वीपासून बघत आहात की
शिवाजी महाराजांच्या काळापासून 18 पगड जाती शिवाजी महाराजांनी सोबत घेऊन चालले. सांगतो जर भांडण होत असेल महाराष्ट्रात कुठल्या गावामध्ये जातीयातील निर्माण होत असेल तर त्याची फेसबुक पोस्ट असेल किंवा त्याची बातमी असेल ती कानावर जर आली तर तपासून घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची रिॲक्शन करायची नाही. दुसऱ्या समाजाविषयी आदर ठेवला पाहिजे. नाही आता हे जसं म्हटले एकत्रच आहेत पण अशा काही घटना होत आहेत ना म्हणजे शाहू महाराजापासून जी भूमिका घेतली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिली जी शाहू महाराजांची भूमिका होती ती सुद्धा होती आणि तीच भूमिका आज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पार पडली. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेबांना त्यांनी जाऊन वैयक्तिक भेटले, त्यांनी हे केलं. सर एक विषय असा आहे की ग्रामीण भागामध्ये जो असा समाज राहतो की आमच्या मराठी भाषेत एक म्हणतात की प्रत्येक समाजामध्ये 2 कांदे नासकी राहतात. सर हे समाजाचं ते मनुवादी सरांनी जे आता सांगले देवराय सरांनी जे सांगले की जे मनुवादी जे लोक राहतात ते 2-4 सर हे प्रत्येक समाजात 2-4 नासके कांदे राहतात. ह्या नासक्या कांद्याला बाजूला टाकून या सगळ्या समाजाने एकत्र येऊन 18 पगड जातीला 12 बलुतेदाराला सोबत घेऊन पहिले जसं छत्रपती शिवाजी महाराज चालले तसं या सगळ्यांनी मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून एकूण एकाला राहून या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे आणि सगळे एकत्र येऊन या महाराष्ट्रातलं एक राजकारण वेगळं केलं पाहिजे आणि या राजकीय राजकर्त्यांना सगळ्यांना हाणून पाडलं पाहिजे ही आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. तरी राजकारणी चांगलं आहे का हो तुमच्या दृष्टीने आहे का सगळे असेच आहे? नाही सर तुम्ही जे म्हणता सर जे आहेत ज्याला ज्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यानं प्रत्येकाच्या आपल्या ती जिल्हा परिषदचा गण असो किंवा ग्रामपंचायतच्या सरपंचकीच्या आरक्षण पदापासून असो किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून असो सर ज्याचा त्याला स्वार्थ असल्याशिवाय ज्यानं ते एकूण एकाला हाणून पाडल्याशिवाय हे कुठलाही राजकर्ते सिद्ध होत नाही. सर हे माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि हे तर तुम्ही पाहतात की सर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पत्रकारितेत आहात तुम्हाला अनुभव फार मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही माझ्यासारखी ना मी तर एक छोटा गव्हातला एक छोटा किडा असल्यासारखी ही परंपरा आहे. नाही सर तुम्ही म्हणताय छोटा खिणगी लावू शकतो सर मी एक छोटा किडा आहे मी गव्हाला भोग पाडू शकतो आणि त्या गव्हाला नाही का कीड लावू शकतो. माझं एवढं काम आहे मी कीड लावायचं काम मी करालो सर. आपण पत्रकारितेच्या माध्यमातून हे छापून टाका आणि काय आहे ते बघा तुम्ही आणि ह्या समाजातलं कसं दुरावा निर्माण होईल आणि या सगळ्या समाजाला एकत्र कसं आणाल याची तुम्ही भूमिका घ्या. मी आता अगदी म्हणजे सांगा हा हे व्यासपीठ आहे आणि मी कुणाचा आवाज दाबणार नाहीये. माफ करा मला आता एवढी सगळ्या चर्चा आहे. सर या भारताचा इतिहास जर आपण जर पाहिला थोडा झोडा आणि राज्य करा अशा प्रकारची एकंदरीत मनोवृत्ती या देशात रुजवली जाते. कारण माणसाच्या मेंदू जो आहे तो इथं गुंग केला जातो कारण यांना राज्य करायचं. हे गावात पण तरुणांची आणि लोकांची मेंदू गुंग करतात. शिक्षणच नाही ना शिक्षणाचा अभाव मुळात आपण पाहतो की उच्च शिक्षण आता शिक्षण 10वी-12वी जर तुम्ही जर शिकलात तर त्याला अर्थ उरत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही उच्च शिक्षण घेऊन फुले शाहू आंबेडकर हे मुळापासून तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत अशा प्रकारची जी काही जातीयता विकृत जी मनोवृत्ती आहे ती थांबणार नाही. आणि म्हणून या देशाचं एकंदरीत प्राचीन काळापासूनचा इतिहास जर पाहिला तर ही सगळी मनुवादी जी मनोवृत्ती आहे ही बहुजनाला एकत्र येऊच द्यायचं नाही. थोडा झोडा ऐकल्याशिवाय सर मुळामध्ये मनुवाद ही आभासी वृत्ती आहे. खरं तर इथं ब्राह्मणवाद आहे आणि हा ब्राह्मणवाद देशाला लागलेली कीड आहे. ब्राह्मण वाईट नाहीये आम्ही पण म्हणत नाही सगळे मराठे पण वाईट नाहीत सगळे बौद्ध पण वाईट नाहीत हे सगळ्याला सांगायचं आहे. परंतु एक आहे सर की जेव्हा आपण गावामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा एक लक्षात घ्या की इथला बौद्ध वर्ग असेल किंवा मराठा वर्ग असेल रामराव पाटलाला शामराव पाटला जिरवायचे असते शामराव पाटलाला रामराव पाटला जिरवायचे असते. हाच प्रकार गाव पातळीवर देश पातळीवर देखील आहे राज्य पातळीवर देखील आहे. म्हणजे एकमेकाची राज्यकर्त्यांनी एकमेकाच्या मस्त्या जिरवण्यासाठी हा कार्यक्रम हे लोक आखत असतात. हा जातीवाद इथं होत असतो. आणि दुसरा मत असं मध्ये ढोंगी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामीचे पीक भरपूर आले पण ढोंगी पुरोगामी आहेत. घरात एक बोलायचं आणि बाहेर जाऊन एक बोलायचं स्टेजवर एक बोलायचं आणि जीवनात जगायचं दुसरं. हा ढोंगीपणा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र काय देश पुरोगामी होणार. काही पुरोगामी असे आहेत की दाखवण्यासाठी करतात पण प्रत्यक्षात वागत नाही. खरंय का? बरोबर आहे सर. प्रत्यक्ष स्टेजवर आल्यानंतर बोलणाऱ्यांचे फार वेगवेगळे दात मी पाहिलेत आणि स्टेजवर आल्याच्या नंतर आणि प्रत्यक्ष वागताना फार वेगवेगळे वागतात. मला असं वाटते या व्यवस्थेमध्ये शिक्षण संस्कृतीमध्ये जोपर्यंत भटजीचा शिकवल्या जाते तोपर्यंत ही संस्कृती तशीच जाती व्यवस्थेची राहणार आहे. ज्या दिवशी भटजीचा न शिकवता छत्रपतीचा शिकवणार त्या दिवशी छत्रपतींचे विचार यांच्या डोक्यात येतील. तो सामान्य नागरिक असो की मोठा नागरिक असो जोपर्यंत बाबासाहेबांचा शिकवणार नाही भीमरावजींचा शिकवणार नाही छत्रपतींचा शिकवणार नाही तोपर्यंत इथे प्रबोधन होणार नाही आणि त्यामुळे तिथून जात नाही. मला एक सांगायचं की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून
की जातीय सलोखा आणि सामाजिक एकोपा जे निर्माण केले. मी माझ्या गावचं उदाहरण देतो की बुद्ध विहारामध्ये मी पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारा मी माणूस आहे आणि सर्व मराठा समाजाच्या लोकांना एकत्र करून शिवाजी महाराजांची बुद्ध विहारात जयंती साजरी केली. हे एक महत्वाचं आहे. जोपर्यंत मला वाटते की जोपर्यंत त्या मराठा समाजाचे युवक बाबासाहेब त्या जयंतीला मराठी आले का सांग? आले होते. मी बोलवल्याच्या नंतर सर्व आले आणि कार्यक्रम पूर्ण भाषण वगैरे झाल्याच्या नंतर पूर्ण येऊन पाठीवर एक सामाजिक जे आहे सामाजिक सलोखा ते एक टिकवण्याचं काम मी माझ्या गावात. महाराष्ट्राला कळलं पाहिजे की बुद्ध विहारामध्ये सुद्धा मराठी आले, त्यांनी जयंती साजरी केली आणि जी ते कुठलं शिवजयंती साजरी केली. आणि असेही गावं आहेत, असेही लोक आहेत की जी जात मानत नाही, कास्ट मानत नाही, काही मानत नाही, पण अनेक वेळा गावाच्या पारावर काही गावांमध्ये असे प्रकार घडतात. म्हणजे जे नासके कांदे आहेत, मला वाटतं त्याचं खूप महत्वाचं की प्रत्येक समाजामध्ये नासके कांदे असतात, ते कांदे दूर केले तर कदाचित आपण एकोप्याने राहू शकतो. सुभाषजी, मला हे सांगा की हे कितपत शक्य आहे? ठीक आहे, चर्चा होते, आपण बोलत असतो, पण त्याचे अंमलबजावणी जी आहे ते मेंदूमध्ये जाऊन बसणं आणि मुळातच मी या गोष्टीला माझं एक वैयक्तिक छोटंसं मत आहे की मुळात मी बाबासाहेबाला मानतो, मी शिवाजी महाराजाला मानतो किंवा शाहू महाराजाला मानतो, हे मानतो म्हणणंच हे मुळात जातीवाद आहे. मुळात तुम्हाला कृतीत उतरायची गोष्ट आहे. छत्रपती महात्मा फुलेंनी छत्रपतींचा शोध घेऊन, समाधीचा शोध घेऊन आपल्याला शिवाजी महाराज दाखवले. शाहू महाराजांनी बाबासाहेबांची विद्वत्ता पाहून त्यांच्या घरी जाऊन बाबासाहेबाला शिक्षणासाठी प्रमोट केलं. मुळात आता समाजातल्या प्रगल्भ राजकारणी लोकांनी हे करायला पाहिजे, पण वास्तविक पाहता तसं होत नाही. आता हे पेरणी केली जाते, युवक असेल, बाल सेना असेल, युवक सेना असेल, युवक पक्ष असेल, असं राजकारणाच्या प्रवाहात लोटून देऊन त्यांचे आयुष्य बर्बाद केले जातात. समाजाच्या एकोपाचं कुठल्याही पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जात नाही. दुर्दैवानं मराठा आणि दलित बौद्ध समाज हा कधी दूर नव्हता. आधी भारताच्या स्थापनेच्या वेळेला तो खांद्याला खांदा लावून, आजही नाही, पण हे राजकीय व्यवस्था या ठिकाणी विभक्त करण्याचं काम करते. कोणत्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण विरोधात जाते, कोण काय करते, हे गोष्टी गौण येतात. समाज कधीही दूर नाही, हे समाजाने जाणलं पाहिजे. सेवा संघाने मध्यंतरीच्या काळात मागच्या 10-15 वर्षामध्ये एक चांगलं प्रगतीचं आणि पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचं काम केलं. ही प्रगती अशीच केली पाहिजे अखंडित. आता मला म्हणायचं की ते सेवा संघाचं काम आता मराठा समाजाच्या न करण्यापेक्षा इतर दलिताच्या किंवा इतर दुसऱ्या लोकांनी ते काम पुढे नेलं पाहिजे. आणि इतर दलितांच्या काम, बाबासाहेबांच्या विचारसरणीचं काम जे आहे, मी म्हणतो म्हणण्याची गरज नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा, वेळ पण मला खूप कमी, अगदी थोडक्यात. सर, घंटाभर झालं की प्रबोधन झालं पाहिजे, एकत्र आले पाहिजे. प्रबोधन 2 प्रकारचं असतं. एक प्रबोधन झोपलेल्या माणसाला जागा करते आणि एक प्रबोधन जागा असलेल्या माणसाला झोपवते. समाजामध्ये झोपलेल्या माणसाला जागा करणार प्रबोधनाची जास्त आवश्यकता आहे सर. आणि आता गोष्टी व्हायल्यात, हो झालं पाहिजे, एक झाले पाहिजे, मात्र एक असं बोलल्यानं होईना सर. तर बोलून हो एकत्र आलंच पाहिजे असं म्हणल्याने एक होणार नाही. त्याच्यासाठी आपण काय ठोस पावलं उचलणार हा की नाही? काय केलं पाहिजे? त्याला ठोस पावलं उचलायची म्हणजे काय केलं पाहिजे? मुळात जातीची मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. ज्यावेळेस प्रॅक्टिकल होतं, प्रॅक्टिकलच्या वेळेस मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, गोनारकर आर यू बिलॉंग्स फ्रॉम दॅट कम्युनिटी? म्हणजे सर तुम्हाला म्हणायचं काय, म्हणजे ज्यावेळेस प्रोफेशनल जे शैक्षणिक ही आहेत त्यावेळेस ती या ठिकाणी जात विचारली जाते. आणि त्याच्यानंतर आपण सगळे जे चळवळीमध्ये काम करणारे माणसं आहेत म्हणून सांगतात. किती जणांनी आजपर्यंत बाबासाहेबांचा विचार जो आहे आंतरजातीय विवाहासाठी किती जणांनी प्रोत्साहित केलं, किती जणांनी रोटीबेटी व्यवहार केला. जोपर्यंत आपला रोटीबेटी व्यवहार होत नाही, आपल्या व्यवहारातली जात जात नाही. आणि ज्याप्रमाणे आपण सांगतो शिक्षणातून जात गेली, मी जातीला मानत नाही म्हणतो, पण ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगचा पहिला वर्ष होता त्यावेळेस मला पहिला प्रश्न पहिल्या सेमिस्टरला विचारला, गोनारकर आर यू बिलॉंग्स फ्रॉम दॅट कास्ट? हा जो बेटी व्यवहार झाले पाहिजे, म्हणजे संबंध वाढला पाहिजे. मी बरेच वेळापासून जात पाडू या देशामध्ये जातीचा शब्दच नव्हता, परंतु मनुवादी विचारांच्या मनु महाराजांनी जाती या देशात निर्माण केली. ज्यावेळेस मराठा माणसांना समाजांना आरक्षण मिळत होतं त्याच फडणवीसने केतन तिरोडकर सारखा माणूस तयार केला. आणि असाच या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आजपर्यंत या देशामध्ये या लोकांनी जातीचं विष पेरलं. असे जोपर्यंत मराठा भाऊ माझा असे लोक शोधून त्यांना बाहेर काढणार नाही, त्यांच्यापासून सावध होणार नाही, तोपर्यंत जात जाणार नाही. म्हणजे या देशामध्ये याच लोकांनी जातीचं जास्त विष पेरलेलं आहे. शिवाजी महाराजांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, पण 3% समाजामधली काही मनोवृत्तीची लोक आहेत, जसे फडणवीसने केतनला तयार केलं, मग आता सदावर्तींना कोणी तयार करत असेल. हे जाती धर्माचा विषय नाही.
आमचं तर आम्ही तर त्यांना पूर्वीपासून मोठे भाऊ म्हणले जातो. बाबासाहेबांनी सुद्धा जय शिवराय म्हणून पत्र लिहिलं होतं. याच्यामध्ये हे सगळा बनवाया हा 3% काही मनुवादी विचाराचा जो समाज या देशात फिरत आहे, या 3% जोपर्यंत माझा मराठा भाऊ सावध होणार नाही, ज्या भास्करराव कुलकर्णींनी नाही का शिवाजी महाराजांच्या छातीत चाळ्यात तलवार मारली, याच्यापासून मराठा भाऊ सावध होणार नाही, तोपर्यंत या देशातली जात नष्ट होणार नाही. यांच्यापासून सावध झालं पाहिजे. या देशामध्ये माझ्या मराठा भावानं संभाजीराजे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे विचार या देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आली पाहिजे. या समाजाला एकत्र केलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. सगळ्यांचे आभार. तुम्ही जे बोललात, कारण एक आहे, गावातली जातीयता संपत नाही तोपर्यंत शहरातली जातीयता ती ते संपली असं मी म्हणणार नाही. शहरामध्ये पण आहे, तो गावात आला की लगेच जातीयवादीच होतो. म्हणजे एखादा मागासवर्गीय गावात आला की मराठ्याचे लोक किंवा इतर समाजाचे लोक जे आहेत ते तिरस्कार करतात. म्हणजे एखाद्याचं घर मोठं असेल, गाडी घेतली कुणी, याच्यातून पण मानसिकता तयार होते. अशी आहे मानसिकता. म्हणजे एखादा मागासवर्गीय मोठा झाला की लगेच काही लोकांना, तुम्हाला नाही, काही लोकांना वाटतं की मोठा झाला. नाही, असं आहे. असतात प्रत्येकाचे व्यक्ती तेवढे विचार आहेत, त्याचा विषय नाही. आणि तुम्ही जे सांगताय आता प्राथमिक स्तरावर जे एज्युकेशन महत्वाचं आहे त्या मुद्द्यावर मी परत येतो. आणि आता थोडक्यामध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे की वर्गामध्ये जेव्हा शाळेय जीवनामध्ये आपण बघतोय की एकीकडे आपण मुलांना संविधान म्हणायला सांगतो आणि त्याच मुलींना सर्व मोफत गणवेश मिळतात. शासनानं किती बघा, शिक्षण व्यवस्था किती आपली मागासलेली आहे त्याचं उदाहरण आहे. सर्व मुलींना गणवेश दिले जातात आणि SC ST आणि जे दारिद्र्यरेषेखालची मुलं आहेत त्याच मुलांना गणवेश मिळतो. पण खुल्या प्रवर्गातील किंवा मराठा समाजातील जे मुलं आहेत त्या मुलांना गणवेश अद्याप शासन देत नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो, मुलं जेव्हा वर्गामध्ये बसतात, कांबळे नावाचा मुलगा बसतो, पाटील नावाचा मुलगा एकत्र बसतात, एका बेंचवर बसतात आणि गणवेशाची माहिती घेताना मी फक्त कांबळेकडे जातो आणि त्याला विचारतो, अरे तुझे 2 गणवेश आले सही का? किंवा पाटील नावाचा विद्यार्थी मला विचारतो, सर मला का गणवेश मिळत नाही? मग तो कांबळे नावाचा म्हणतो, अरे तू पाटलाचा आहेस, मराठ्याचा आहे, तुम्हाला भेटत नाही. म्हणजे ही जी विषमता का निर्माण होते, ही विषमता मिटवण्यासाठी आधी शिक्षण व्यवस्था आपली बळकट करणं गरजेचं आहे. आणि शिक्षण व्यवस्थेचं काय म्हणतात त्याला एक ग्लोबलायझेशन करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शिक्षण सुधारणार नाही तोपर्यंत मस्तक पण सुधारणार. 3 महत्वाचे मुद्दे माझ्या लक्षात आले की आरक्षण विरोधी आणि आरक्षण याची मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. दुसरं एज्युकेशन जे आहे ते लहान, म्हणजे जसं त्या मुलीला माहितीच नाही की व्हॉट्सअप काय, फेसबुक काय, म्हणजे फारसं काही माहित नाही. 7वीला आहे, कितवीला आहे? 7वीला आहे. पण नंतर हळूहळू त्यांच्या डोक्यात आपली जात येते, आपली जयंती येते, आपलं घर येतं आणि श्रीमंतपणा जो आहे तिच्या अंगात किंवा त्याच्या अंगात भिनायला लागतो. एखाद्याने जर मोठं घर बनवलं तर असूया निर्माण होते. जोपर्यंत मनातला क्रोध जो आहे, मनातला राग जो आहे तोपर्यंत संपत नाही आणि त्याला शिक्षणाची जोड मिळाली तोपर्यंत महाराष्ट्रातील जातीयता संपणार नाही. पण मॅक्स महाराष्ट्राने प्रयत्न केला. या सर्वांशी बोललो, या सर्वांना मी मोकळं बोललो. कुठल्याही प्रकारचा प्लान कार्यक्रम नाही, कुठलाही चला प्रोफेसर यांच्याकडे आपण शेवटची प्रतिक्रिया घेऊ. पण मी प्रयत्न केला की दोन्ही समाजामध्ये एकोपा कसा राहील, दोघांच्या मनात काय चाललंय, काय खदखद आहे, काय राग आहे, कसं सुटेल, कसं नाही सुटेल. कारण आपणच शेवटी समाज घडवणार आहोत, आपली पुढची पिढी आपण घडवणार आहोत. आपल्या हातात आपला महाराष्ट्राचं भवितव्य आहे. हा बोला. मराठा आरक्षणासारख्या आणि इतर आरक्षणाच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जाती आणि धार्मिक सलोखा वाढावा या भूमिकेतनं अत्यंत चांगला संवाद या ठिकाणी घेतला. मी सर्व भावांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मगाशी कुणीतरी सर म्हणाले की नेमकं आरक्षणाचे विरोधक कोणीच तपासलं पाहिजे, कुठल्या संघाला आरक्षण नको आहे. आज मराठा आरक्षणाला एका याचिकाकर्त्यामुळेच म्हणजे त्याला स्टे मिळाला असं अजिबात नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये शेव मिरिट शेव निशींसारखी एक चळवळ संघाच्या माध्यमातून चालवली जाते आणि तिला महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या 100 संघटनेचं पाठबळ मिळते, आर्थिक पाठबळ मिळतं आणि या माध्यमातून ते मराठा आरक्षणाला विरोध करतात. मित्र आज मराठा आरक्षणावर आहे, आता ओबीसी आरक्षणावर येईल, उद्या भविष्यात SC STच्या आरक्षणावर देखील येईल. कारण इथल्या एका संघाला आरक्षण नकोच आहे. म्हणून आरक्षण नको म्हणणारा जो वर्ग आहे, आरक्षण नको म्हणणारा जो विचार आहे, तो विचार शोधला पाहिजे आणि तो विचार ठेचून बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये जो घटक उपेक्षित आहे, वंचित घटक आहे, मागासलेला घटक आहे, ज्याला मुख्य प्रवाहात आणून त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. कारण मगाशी आरक्षणाबद्दल तुम्ही म्हणला की आरक्षण म्हणजे नेमकं काय, संधी प्लस प्रयत्न बरोबर गुणवत्ता. जर तुम्हाला संधीच मिळाली नाही तर तुमची गुणवत्ता तुम्हाला दाखवताच येणार नाही. म्हणून ही संधी जगण्याच्या स्पर्धेमध्ये निर्धोकपणे माझ्या खेड्यापाड्यातल्या वाडी वस्त्यातल्या गरीब मराठ्याला सुद्धा
येता यावं याच भूमिकेतनं मराठा समाज आरक्षण मागतोय. आरक्षण श्रीमंत मराठ्यासाठी नसणार नाही, तिथंही याची अट असणारच आहे. त्यामुळे गरीब भावांना आरक्षण मिळावं यासाठी सर्व बहुजन समाज आमच्या सोबत आहे, याचा मला मनापासून आनंद झाला. जो विचार आमच्या विरोधात आहे त्या विचारात आम्ही अजून जागृती करू आणि मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शोधून काढून यापुढे भविष्यामध्ये समाजाचं प्रबोधन करू आणि मराठा आणि बौद्ध हा वाद होणार नाही यासाठी जितकं शक्य आहे तेवढं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करू. मध्यंतरी मी सदावर्ते आणि विनोद पाटील यांचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये खूप प्रतिसाद, महाराष्ट्राने खूप प्रतिसाद दिला. मी मुद्देसूद मांडणी केली, कुणाचं काय बरोबर आहे, कुणाचं काय चुकलं, आणि याची सगळी खूप प्रचंड तो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय झाला. आणि हा कार्यक्रम लोकप्रिय झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कमेंट्स होते. त्यानंतर मग परभणीची घटना घडली, बीडमधल्या अॅट्रॉसिटीचे काही मुद्दे आले, कोपर्डीचं प्रकरण आहे. या सगळ्या मुद्द्यावर मला असं वाटतं की आपण एक चर्चा करायला पाहिजे आणि ही चर्चा अत्यंत मुद्देसूद व्हायला पाहिजे आणि मनातलं जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. त्यासाठी मॅक्स महाराष्ट्राने हा प्रयत्न केला. मराठा समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, दोन्ही आमने सामने आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम कुठलाही टीव्ही चॅनल किंवा कुठल्याही युट्यूब चॅनलच्या इतिहासात झालेला नाही. तो मी नांदेडमध्ये करतो. शेवटची कमेंट, खूप वेळ झालेला, मला माहिती की मोठा कार्यक्रम तुम्ही पाहत नाही आणि मी हा कार्यक्रम यांच्या कमेंट नंतर संपवतो. एक शेवटची कमेंट, मी काय प्रश्न विचारत नाही, तुम्ही बोला अगदी थोडक्यात. एकंदरीत आताची पूर्ण चर्चा पाहिल्याच्या नंतर माझ्यासारख्या सामाजिक एक कार्यकर्त्याला प्रश्न पडलाय की समाजामध्ये आपण काम करत असतो, समाजामध्ये काम करत असताना एवढी चर्चा पाहिल्याच्या नंतर माझ्यासमोर हा प्रश्न पडलाय की मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतोय. मराठा समाज हा आज घडीला ओबीसी मधून आरक्षण मागतोय. मग एससी एसटीच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही. मग मराठा आणि बौद्ध हा जी फळी निर्माण करते कोण, याचा विचार नवतरुण पिढीने केला पाहिजे. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतोय, एससीला कुठे धक्का लागत नाहीये. मग हा वाद कशासाठी? मराठा आणि बौद्ध ही भिंत नेमकी कोण उभी करते याचा विचार पण आज घडीला केला पाहिजे. दोन्ही समाज कसा एकदम हातात तलवार दिली का बस, एवढा मजबूत समाज आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये 12 बलुतेदार अलुतेदार यांचा एवढा मोठा सहभाग होता. तेव्हा जाऊन छत्रपती आपल्या महाराष्ट्राचं दैवत झालं. आणि त्यांचा विचार जर आपण विसरलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जर विसरलो, छत्रपती शाहू महाराज यांचा विचार जर विसरलो, तर गावाखेड्यामध्ये जातीयता कायम राहील. फेसबुकवर पोस्ट येतील अनेकांना. मी काल परभणीच्या पोस्टमध्ये पाहिलं की मराठा समाजाच्या युवकाने जेव्हा अशा प्रकारची धमकी दिली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच वेळेला मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी अत्यंत घाणेरड्या शब्दात त्याच्यावर कमेंट केल्या होत्या. त्याच्यामध्ये मी कमेंट केली की जर त्यांनी तसं केलं आणि तुम्ही जर असं करत असाल तर तुमच्या दोघांमध्ये फरक काय, अशा प्रकारची मी पत्रकार म्हणूनही कमेंट केली होती. आणि मी वेध घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय चुकतंय, काय केलं पाहिजे. कदाचित हे थोडंसं मोकळं बोलले नसतील, पण नंतरच्या कार्यक्रमात मी यांना मोकळं बोलायला लावेल. त्याच्या लक्षात आलेलं आहे की तुमच्या मनातलं जे मांडायचं ते मॅक्स महाराष्ट्र व्यासपीठ आहे. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.